अंमली पदार्थात एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याला निलंबित नाही, बडतर्फ करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा. राज्यात अंमली पदार्थांच्या विरोधात झिरो टॉलरन्स मोहीम सुरू केली आहे. यामध्ये एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याला निलंबित नव्हे तर बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सांगलीत पोलीस अधीक्षक कार्यालय व नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले की पोलीस गृहनिर्माणासाठी पोलीस कार्यालय निवासस्थानांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलीस संख्याबळाच्या तुलनेत 50% निवासस्थाने असावेत असा नियम आहे. पूर्वी राज्यात हे प्रमाण 30% होते, परंतु गेल्या 10 वर्षात प्रयत्न केल्यामुळे 94,000 निवासस्थाने बांधली आहेत. त्यामुळे प्रमाण 50% पोहोचलं आहे. चांगल्या दर्जाची घरे बांधली गेली. राज्यात 1960 मधील गरज ओळखून पोलीस कार्यालये बांधली गेली. आताच्या गरजा ओळखून तसेच लोकसंख्या, पोलीस ठाणे, कर्मचारी अशा सर्व गोष्टींच्या आराखड्यानुसार पोलीस दलाची रचना केल्याचं ते म्हणाले. सांगलीच्या नवीन SP कार्यालय, कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि 224 निवासस्थाने बांधकाम अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे SP ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे. राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः 2014 नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो. आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो, आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली. कारण 1960 नंतर ही मुख्यालय जी होती ती त्यावेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये ती तयार झाली होती. त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती. मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ही 1960 नंतर ती देखील बदललेली नव्हती. 60 सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्येमागे किती पोलीस स्टेशन असले पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत, त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि त्या अनुरूप आता आपल्या पोलीस विभागाची रचना ही आपण सुरू केली. यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो की जवळपास 40,000 पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केली आणि यापुढे देखील आपण भरती करतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाहीत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय नक्कीच दादांनी ज्याचा उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो. आणि कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय. कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करतायत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे
आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्याही काळात केली आहे, पण त्याहीपेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.